नमस्कार मित्रांनो. श्री भगवद्गीता अध्याय 12 भक्तियोग आज आपण पाहणार आहोत. या अध्यायात श्रीकृष्ण भक्ती मार्गाचे महत्त्व सांगतात आणि तो इतर मार्गापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे स्पष्ट करून सांगतात. या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने होते. अर्जुन विचारतो की योगात कोण श्रेष्ठ आहे, साकार रूपात भगवंताची भक्ती करणारे की निराकार ब्रह्माची उपासना करणारे. यावर श्रीकृष्ण सांगतात की दोन्ही मार्गांनी भगवंताची प्राप्ती होते, पण जे भक्त साकार रूपात भगवंताची भक्ती करतात त्यांना ते श्रेष्ठ योगी मानतात. कारण सामान्य माणसासाठी निराकार ब्रह्माची उपासना करणे खूपच कठीण आहे. साकार रूपाची भक्ती करणारा भक्त नेहमी भगवंताचे चिंतन करतो, आपली सर्व कर्मे त्याला अर्पण करतो आणि त्यामुळे तो लवकर जन्ममरणाच्या बंधनातून मुक्त होतो. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आपले मन आणि बुद्धी पूर्णपणे श्रीकृष्णांवरती केंद्रित कर. परंतु अशी भक्ती सहज मिळत नाही. त्यामुळे श्रीकृष्ण अर्जुनाला इतर मार्गही सांगतात. जर मन पूर्णपणे भगवंतावर स्थिर करता येत नसेल तर सतत अभ्यास करून तसे करण्याचा प्रयत्न करावा. अभ्यासाने भक्ती वाढते. जर तेही शक्य नसेल तर किमान भगवंताच्या आनंदासाठी आपले कर्तव्य पार पाडावे आणि तेही जर जमत नसेल तर आपल्या कर्माच्या फळांचा त्याग करावा. श्रीकृष्ण पुढे सांगतात की कर्मापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कर्मफळाचा त्याग श्रेष्ठ आहे. कर्मफळाचा त्याग केल्याने माणसाला लगेचच शांती मिळते. या अध्यायाच्या शेवटी श्रीकृष्ण आपल्या प्रिय भक्तांचे गुण सांगतात. असे भक्त नम्र, शांत, दयाळू, द्वेषरहित आणि सदैव भगवंतावर प्रेम करणारे असतात. म्हणून ते भगवंतांना अत्यंत प्रिय असतात. जय श्रीकृष्ण. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुन म्हणाला, हे प्रभू, आपल्या साकार रूपाची भक्ती करणारे किंवा आपल्या अव्यक्त निराकार रूपाची उपासना करणारे यापैकी तुम्हाला कोण श्रेष्ठ वाटतात? श्री भगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास ते मे युक्ततमा मताः. एत्वक्षरम निर्देशम अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् संनियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जे भक्त आपले मन माझ्यात स्थिर ठेवतात आणि पूर्ण श्रद्धेने माझी भक्ती करतात त्यांनाच मी सर्वोत्तम योगी मानतो. परंतु जे लोक आपल्या इंद्रियांवर संयम ठेवतात, सर्वांशी समभाव ठेवतात आणि माझ्या निराकार, अविनाशी, अव्यक्त, सर्वव्यापक व शाश्वत स्वरूपाची उपासना करतात, ते सर्व जीवांच्या कल्याणासाठी कार्य करीत मलाच येऊन प्राप्त होतात. क्लेशोऽधिकतरस्तेषाम्
अव्यक्तसक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते। तेषामहं समुद्धरता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्। ज्याचे मन माझ्या निराकार रूपावर एकाग्र असते त्याच्यासाठी मला प्राप्त करण्याचा मार्ग फार कठीण असतो. कारण शरीरधारी माणसासाठी अव्यक्त रूपाची उपासना करणे अत्यंत अवघड असते. जे लोक आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात, मला सर्वोच्च ध्येय मानून माझी भक्ती करतात आणि एकनिष्ठ भावाने माझे ध्यान करतात, ते आपले मन माझ्यात स्थिर करतात. हे अर्जुना, अशा भक्तांना मी लवकरच जन्ममृत्यूच्या दुःखातून मुक्त करतो. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वन्न संशयः अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय. तू आपले मन माझ्यावर स्थिर कर, आपली बुद्धी मला अर्पण कर. असे केल्याने तू नेहमी माझ्याच ठिकाणी स्थिर राहशील, बाबत कोणतीही शंका नाही. हे अर्जुना, जर तुला आपले मन ठामपणे माझ्यावर स्थिर करता येत नसेल तर संसाराच्या गोष्टींपासून मन दूर ठेवून भक्तिभावाने सतत माझे स्मरण करण्याचा सराव कर. अभ्यासयोगे अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि अथैतदप्तशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रिताः सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. आणि जर तुला माझे स्मरण करण्याचाही सराव जमत नाही तर माझ्यासाठी कर्म कर. असे कर्म करत राहिल्यास तू शेवटी पूर्णत्वाच्या अवस्थेला पोहोचशील. जर तुम्हाला भक्तिभावाने माझ्या सेवेसाठी कर्म करणे शक्य नसेल तर आपल्या सर्व कर्मांचा फळांचा त्याग करा आणि मनाने शांत व स्थिर राहावा. श्रेयो हि ज्ञानमभ्यासात् ज्ञानाध्यानौ विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागात् शान्तिरनन्तरम् अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. शारीरिक साधनांपेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही कर्मफळाचा त्याग अधिक श्रेष्ठ आहे. अशा त्यागामुळे मनाला लवकर शांती मिळते. जे
कोणत्याही जीवाचा द्वेष करत नाहीत, सर्वांशी मैत्रीने वागतात, दयाळू असतात, अहंकार आणि माझेपणा यापासून मुक्त असतात, सुखदुःखात समभाव ठेवतात आणि नेहमी क्षमाशील राहतात, असे भक्त मला फार प्रिय आहेत. ते नेहमी समाधानी असतात, माझ्या भक्तीत स्थिर असतात, आत्मसंयमी असतात आणि ठाम निश्चयाने आपले मन व बुद्धी मला अर्पण करतात. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो य स च मे प्रियः अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः. जे कोणालाही त्रास देत नाहीत किंवा कुणाकडून त्रास झाला तरी व्यथित होत नाहीत, जे सुख दुःखात समभाव ठेवतात आणि भय व चिंता यापासून मुक्त असतात, असे भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. जे संसारातील लोभापासून दूर राहतात, आतून व बाहेरून शुद्ध असतात, कामात कुशल असतात, काळजी व वेदना यापासून मुक्त असतात आणि सर्व कर्मे निस्वार्थपणे करतात, ते मला फार प्रिय असतात. यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्णसुखदुःखेषु समसङ्गविवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो वेन केनचित् अनिकेतस्थिर्मतिर्भक्तिमान्ये प्रियो नरः. जे लोक सुखाने हर्षित होत नाहीत किंवा दुःखाने खचत नाहीत, ना हानीबद्दल शोक करतात, ना लाभाची अपेक्षा ठेवतात, जे शुभ अशुभ कर्माचा त्याग करतात आणि भक्तिभावाने परिपूर्ण असतात, ते मला अत्यंत प्रिय आहेत. जे मित्र आणि शत्रू यांना समान मानतात, सन्मान अपमान, थंडी व उष्णता, सुख व दुःख यात समभाव ठेवतात, जे वाईट संगतीपासून दूर राहतात, ज्यांना स्तुती व निंदा समान वाटते, जे शांत व चिंतनशील असतात, ते मिळेल त्यात समाधानी राहतात, घर संसारात आसक्त नसतात आणि ज्यांची बुद्धी माझ्यात स्थिर आहे, असे भक्त मला अत्यंत प्रिय आहेत. एतु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्धधाना मत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियाः. जे या अमृतासारख्या ज्ञानाचा आदर करतात, माझ्यावर श्रद्धा ठेवतात आणि मला आपले सर्वोच्च ध्येय मानून पूर्ण समर्पण करतात, ते मला अतिशय प्रिय आहेत. जय श्री कृष्ण.